खेळतो. हे आता होतं काय मी तुम्हाला सांगतो. आता हे म्हणजे लाकडावर पाय पाडलं, लाकूड इथून खाली होतं आणि ही दोरी इथं खांद्याला मानेला आहे ना, तर इथं थोडंसं प्रेशर पडतो. मग त्याच्यामुळे चलून त्याला सवय लागली की थोडंसं पाय बाहेर ठेवायचे. तर नमस्कार मित्रांनो, खिलेरीला घेऊन आलो आहे तिच्या रोजच्या जागेवर. आज जवळपास 15-20 दिवस झाले, म्हणजे महिनाच झालं. ती रोज इकडंच चरायला येते. रोज तिला सकाळी 8-8:30 वाजता इकडं आणून बांधतो डाळिंबाच्या शेतात. मग डायरेक्ट 5:30-6 वाजताच परत न्यायचं तिला घरी. तोपर्यंत तिची 1-2 वेळेस इकडे चक्कर होतीच ना आपल्या दाऱ्यावरचं पाणी बघायला, तर मग तिची जागा बदलायची 1-2 वेळेस. मित्रांनो, आज आलेलं आहे आभाळ, तर त्याच्यामुळे आपल्याला हरभरा भिजवायचं कॅन्सल आहे. आज हरभरा भिजवायचं नाही, तर मोटर चालू झाली होती पण आता लाईट गेली. तर पाणी आता मी लावून दिले ज्वारीवरती, कारण की आता आपल्याला ज्वारी भिजवायची. कारण की आभाळ आल्यानंतर हरभरा भिजवलं ना तर हरभऱ्याचे झाडं वाळून जातात, म्हणजे मर रोग लागतो हरभऱ्याला. तर मग मर रोग लागू नये म्हणून आज जर आभाळ आले, त्याच्यामुळे आज हरभरा भिजवायचं कॅन्सल आहे. तर सकाळ सकाळी थोडं 5 मिनटं लाईट आली होती, परत लाईट गेली. आता मी हे पाणी ज्वारीवर लावून देतो. मग ज्या दिवशी आभाळ नसेल ना, म्हणजे आकाशात ढग नसतील ना, तर त्या दिवशी आपण हरभरा भिजवू. राहिलेलं हरभरा. आभाळ म्हणजे आज ढग आलेत बघा, सूर्य ढगाच्या आड आहे, म्हणजे ढग आलेत ना, तर त्याच्यामुळे कॅन्सल हरभरा भिजवायचं. आणि हे आपलं हरभरे ना, आता हे भाजी खोडायला आले, म्हणजे हरभऱ्याच्या पानांची भाजी पण करतात. अंदाजे बघा, इथून ही भाजी अशी खोडायची. मग आणि हा फंटावरून भाजी खोडली ना, तर हे जे खाली मोठा फंटी राहते ना खाली, तर ह्याला परत खालून फुटवे फुटतात. तर मग भाजी खोडल्यामुळे ही भाजी आपण ओली भाजी पण भाजी करून खाऊ शकतो, आणि ही भाजीला वाळून पण आपण सुकून पण खाऊ शकतो, किंवा जेवताना तोंडी पण लावू शकतो. तरी भाजी अशी खोडायची. मग ह्याला खालून नवीन पालवी फुटते, नवीन फुटवे फुटतात. हे बघा, इथं माझ्या नकासमोर एक फुटवा फुटायला लागला आहे आणि वरती एक. तर हे ह्या फुटवांची जरा फास्ट वाढ होते, तर त्याच्यामुळं झाड पण मोठं होतं आणि भाजी पण खायला होते आणि भाजी छान पण लागते. तर ही अशी भाजी खुडतात जेवताना तोंडी लावायला, भाजी करायला. आणि हे आपलं गावरान हरभरा. हां, आणि हे हरभरा आता खुडायला पण आले बरं का, भाजी खुडायच्या लेवलसारखं आलं आहे. ही आपल्या शेजाऱ्यांची ज्वारी बरं का. तर ह्याच्यात ज्वारी पेरली का सोयाबीन पेरली हेच समजत नाही, आणि काय सोयाबीनचं आंतरपीक घेतले काय माहीत. हे बघा, ही अशी ज्वारी आणि सोयाबीन बघा ना, ज्वारीपेक्षा जास्त सोयाबीनच आहे. एवढं दाट सोयाबीन आहे ना. म्हणजे काय झालं, त्यांना काढायला उशीर झाला ना थोडासा, तर ते शेंगा शेतातच फुटल्या. तर त्याच्यामुळं पूर्ण शेतात हे बघा, सोयाबीन सगळं असंच उगवलं आहे पेरल्यासारखं. तर गुरांना आता लाकडं बांधल्यात गळ्यात. काल गौरांगचा शिकवण्याचा व्हिडिओ टाकला होता ना ट्रेनिंगचा, तर त्यावेळेस कमेंट आल्या की ह्याचा पाय म्हणजे वाकडा चालतो आहे का थोडासा. तर पायात काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. आता होतं काय मी तुम्हाला सांगतो. आता हे लाकूड आहे ना, तर हे चालताना हे बघा, हे दोन्ही पायाच्या मधून असं राहतं. हे बघा, हे इथं राहतं लाकूड. तर ज्यावेळेस मग ह्या असं नॉर्मल चालताना एवढा गॅप राहतो ना पायात, जर चुकून पाय त्याचं लाकडावरती पडला ना, तर त्या लाकडावरती पाय पडल्यावर इथं त्याला प्रेशर बसतो. इथं म्हणजे लाकडावर पाय पडल्यावर लाकूड इथून खाली होतं आणि ही दोरी इथं खांद्याला मानेला आहे ना, तर इथं थोडासा प्रेशर पडतो. मग त्याच्यामुळे त्या लाकडावर पाय पडू नये म्हणून तो थोडासा बाहेर पाय ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे चालताना फक्त गौरांगच नाही, ज्यांच्या गळ्यात लाकूड आहे ना, तर ते सगळेच गुरं पाय थोडं बाहेर ठेवतात, म्हणजे त्या लाकडावर पाय पडू नये असे ह्याने चालतात. मग ते चलून चलून त्याला सवय लागली की थोडंसं पाय बाहेर ठेवायचे. त्याला आपण काम शिकवलं ना, मग त्याला काम त्याच्या लक्षात येईल की कामाच्या वेळेस आपल्या गळ्यात लाकूड नसतं, तर आपल्याला नॉर्मल पाय ठेवून चालायचं म्हणून. तर असा प्रॉब्लेम फक्त गौरांगलाच नाही, ज्या पण बघा, आता बघा नक्की कुठं जाते ते बघा, लाकडावरती गेलं ना, लाकडावरती पाय पडलं की मानेवरती प्रेशर येतो दोरीचा. मग ह्या प्रॉब्लेममुळं ते थोडंसं पाय बाहेर काढतात. सगळेच गवळ्या पण तसंच चालतो, आपली राणी शुभश्री पण तशाच थोडंसं पाय बाहेर ठेवून चालतात, म्हणजे त्या लाकडावर पाय पडू नये म्हणून. आपण प्रयत्न करू. त्याला असं आडवं लाकूड जर बांधलं ना छोटंसं, तर इथं गुडघ्याला जास्त मार लागतो मग. तर त्याच्यामुळं लाकूड खाली टेकलं पाहिजे, एवढं लाकूड तर बांधावं लागतं. पण तो काय फॉल्ट वगैरे नाही पायात, तसं नॉर्मली सगळ्यांनाच होतं ते. जरा गळ्यातलं लाकूड आहे ना, लोडणं जरा जास्त लांब असल्यामुळं होतं तसं. आता गवळ्याला पण बघा, गवळ्या पण तसंच करतो. आता गवळ्याचं लाकूड पण भरपूर लांब आहे ना, तर बघा त्याच्या मागच्या पायापाशी जाते, तरी चालताना पाय पडू नये म्हणून ते थोडंसं बाहेर पाय घेतात. आणि लाकूड तर बांधावं लागतं, लाकूड नाही लावलं ना
तर मग पीक खायला जातात. गुरं परेशान जास्त करतात आणि लाकड बांधल्यामुळे त्यांना जास्त पळता येत नाही ना, तर थोडे कंट्रोलमध्ये राहतात. चल गावळ्या. तर बघा आता ते लाकूड कसं आहे ना, लागू नये म्हणून बघा गवळ्या पण कसं बाहेर पाय ठेवतो, म्हणजे नॉर्मल जिथं पाय पडास तिथं लाकूड येतं. पण ते गुरांना कंट्रोल करण्यासाठी ऐक थांब, गुरांना कंट्रोल करण्यासाठी तेवढं आता लाकड बांधावंच लागते. गुरं शांत नाहीत ना. आणि काय होतं, आपल्या गावाला डोंगर नाही आहे, डोंगर नसल्यामुळं गुरं कंट्रोल होत नाही. थोड्याशा जागेत नदी काठी चरावं लागतात. आपली नदी पण मोठी नाही, म्हणजे नदीचा किनारा मोठा नाही, त्याच्यामुळं थोडी परेशानी होती. सकाळी गायला मुरघास खायला टाकला होता. आता गावरान गाय गेल्यानंतर ह्यांना नेपेची कुट्टी खायला टाकायची, जरशा गायला आणि बैलांना. सगळ्यांना खायला टाकले, फक्त हिऱ्या राहिला होता, तर हिऱ्या खा. सकाळी त्याला थोडा घास टाकला होता. आत्ता ठेवली नेपेरची कुट्टी. आता ज्वारीचा दारा बघायला आलो होतो. पलीकडचा पाट आहे ना, तर तो भिजलाय ज्वारीचा. आजच्या दिवस आबाळ आलं होतं ना, त्याच्यामुळे ज्वारी पाणी राहून देऊ. परत उद्याच्याला जर आबाळ नाही आलं तर आपल्याला हरभराच भिजून घ्यायचं. आता ज्वारी बघा छातीला लागते. आणि आपल्या पाठीमागची शेजाऱ्यांची ज्वारी बघा, ती तर एकच फूट असेल. ह्या बघा इकडची पण शेजाऱ्यांची ज्वारी बघा, ती बघा. आणि आपल्याला पलीकडं शेवटल्या शेजाऱ्यांची ज्वारी, तर ती पण बघा. म्हणजे सगळ्यात उंच आपली ज्वारी वाढली. पेरली पण अगोदर होती आणि आपण थोडी मशागत पण केली, हिला डुबून वगैरे घेतलं. तर आपल्या जो आसपास कोणी डुबली नाही ज्वारी, पण आपण डुबली आहे ज्वारी. ज्वारी डुबली, एकदा पाणी पण दिले. आता आज थोडेसे ज्वारीला दुसऱ्यांदा पाणी दिले. आणि हरभरं भिजून झाले ना, आता पुढच्या हप्त्यात रात्रीच्या लाईट आहे, तर रात्रीच्याला एकदा भिजूनच घ्यावं लागेल हिला, म्हणजे जरा आणखीन चांगली होईल. म्हणजे उंची तर बरोबर आहे ज्वारीची, फक्त त्या लिंबाच्या साईडला ना, तर तिथं जरा उशिरा उगवली, तर तिकडं बारीक आहे. नाही तर इथून मागची ज्वारी ना, तर ती सगळी हे बघा छातीला लागते. इथून पाठीमागची सगळी ज्वारी छातीला लागते. ज्वारी आपली एक नंबर आली. आपल्या शेजाऱ्यांची तर कोणाचीच अशी ज्वारी नाही. म्हणजे ती बघा सगळ्या बारीक बारीक ज्वारी आहेत, ती बारीक आहे, फक्त आपलीच उंच वाढली. आता बैल झुपलेत, डुबे तयार केलेत. आता आपल्याला बटाट्या शेतात बटाट्याला डुबून घ्यायचं एकदा. म्हणजे त्याच्यात छोटं छोटं गवत आले ना, तर ते गवत निघून जाईल एकदा डुबल्यावर. आणि बाजूचं गाजरा शेत भिजायचं झालं आहे. त्याच्यानंतर घासात पाणी लावलं होतं, घास पण भिजायचं झालं आहे. आता बोर बंद करायचा आहे तो मधला. ह्याच्या अंगावून असं सारखं हात फिरवत राहिलं ना, तर आता बघा केस किती गोळ होतात. हे बघा हे केस, बघा इकडं पहिले केस काढलेले मी, पूर्ण केस असे खाली पडतात किती. आणि हात सगळा काळा होऊन जातो असं रोज केल्यावर. मग काय होतं, धुतल्यानंतर जर असं केलं ना, मग हात काळा होत नाही बरं का, पण ते धूळ लागते हाताला. आता धुतलेले पण बरेच दिवस झालं ना, 7-8 दिवस झालं धुतलेलं बैलांना. आता धुवू, ही दिवसाची लाईट गेली ना, दारे नसले ना, मग बैलांना धुवून काढू आपण. म्हणजे एक जस्ट आणखीन 2 दिवसांनी धुवून काढू. असं केलं ना, केस आहे बघा इथं पण माझ्या हातात येतले बघा किती केस निघत आहेत. तसे चिमण्याचे पण असे निघतातच केस, सगळ्या गुरांचे असे केस निघतातच. ते आता बरं का पायाने माती कसं उघडते, सर्जाची स्टाईल मारते त्याचं थोडी थोडी. आता बघा पायाने मारती. हां, त्याला काही खायला आणलं आणि पटकन नाही टाकलं की तो माती उघडतो. बघा पाय, थांब दर. त्याला सोयाबीन खायला आणली मी. आता मी आलो काटणातल्या शेतात. आपलं जो गहू पेरला होता ना, तर तो गहू भिजवायचा चालू आहे, पण भैया भिजवतोय. तर तो गहू वरच्या साईडला तिकडे भिजवायचं चालू आहे, पण भैया भिजवतोय. आता विहिरीचं पाणी बघू, मोटर काढल्यापासून पाणी वाढलं असेल. हे बघा एवढं पाणी वाढलंय. थोडंसं मोटर आणायला आलतो ना, त्यावेळेस जरा खाली होतं पाणी. हे आपला ऊस, तर हे बघा असं झालं. काळा कलर पाहिजे, लालच कलर झाला याचा, पण तरी बरं आहे. वरच्या शेतातला ऊस चांगला आहे, खालच्या शेतातला जरा कमी उंच आहे आणि ह्यो जरा जास्त उंच आहे इथला. चला आता. आणि गुरं आज इथं नाहीत, गुरं आज नदीला आहेत. तिकडं गुरं नदीला चढतात ना, तर त्याच्यामुळे आता गुरांकडे जाणार नाही मी. आणि नदीला पाणी पण थोडंच असेल, जेवढं तळ्यातून लीक होतं ना, तर तेवढंच पाणी असेल नदीला. मग त्याच्यामुळे आता गुरांकडे जायचंच नको. हा आपला गहू आहे बरं का, ते बघा पाट्यात पाणी भिजवायचं चालू आहे. अर्धा भिजवलं आहे आणि भैया तिकडं वरच्या साईडला भिजवतोय.
गहू जरा पातळ झाला बरं का हो. पण बघा हाईट वगैरे चांगली आहे सध्या तर, म्हणजे हिरवंपण वगैरे हाईट चांगली आहे. जरा पातळ झाला आहे का नाही ग? हां, जरा पातळच झाला आहे किंवा उगवला नसेल, वल बी कशी आंबट वल होती. पण तरी बरं आहे, चांगलं आहे. पातळ असल्यानंतर ठोंबडी जास्त बनते. फुटवे बघा ना ह्याला, आता इथं एकच गहू उगवला आहे ना, तर हे बघा फुटवे ह्याला 3 4 5 6 फुटवे आहेत ना एका जागेवर. समजा 2 गहू म्हणायचं, 3 फुटवे आहेत एका ह्याला. मित्रांनो आता जेवण वगैरे केले, आता बैलांना घेऊन जाणार आहे मी वाडा आणायला. आता मी आले वाडा न्यायला, तर बहुतेक 30-40 भेळे असते. चिमणे आपल्या इकडं वाढलेच महाग आहे बरं का, म्हणजे जास्त प्रमाणात ऊस नाहीत ना, जे आहेत पण मीडियममध्ये. आणि बरेच लोक वाढ विकत घेतात, तर त्याच्यामुळे वाड्याचा रेट भरपूर आहे आपल्या भागात. आता हे 20 कांडी भेळ आहे ना, तर एक भेळा 10 रुपयाला. एवढं महाग भाडं तरी पण आपण विकत घेतलं आहे. तर आज विकत घ्यायचं कारण काय माहिती का, आज 30-40 भेळ विकत घ्यायचे, कारण की रविवारी आई पप्पा जाणार आहेत गावाला. मग आई पप्पा बाहेर गेल्यानंतर मग परत घरी खायला काय टाकायचं, म्हणजे घरच्या गुरांना नेपेर आहे, पण चराय गेल्यानं गुरांना, आणि थंडीमुळे नेपेर तर आता सध्या वाढत नाही, तर त्याच्यामुळे हे वाढं विकत घ्यावं लागलं आपल्याला. तर हे 10-10 भेळ असतील, 1 2 3 4 5 6, अरे 50 भेळ वाटतं इथं. आपण 40च भेळ घेऊ गुरांना एका दिवसापुरतं, रविवारपर्यंत. रविवारचं तर घेऊ विकत, मग बाकीचं बघू. हे चिमण्यावर बघ, त्याच्यात थोडं शेवसाच्या शेतातून थोडं पात्रट घेतो आपल्याला गांडूळ खतावर झाकायसाठी. ह्याच्यात थोडं पात्रट घेतलं आपल्याला गांडूळ खताला. तर आता वाडं घेतलं इथून भरून, एक 60 भर झालं वाडं. त्याच्यात थोडंसं पात्रट आहे. हे चिमणे चल. बैलांना आता टाकली वाड्याची कुट्टी. चिमण्या बांधायचंच विसरलो होतो मी. आत्ता खायला टाकायला आल्या बघितलं तर मोकळाच होता. त्याला इथं मेघ ठोकलेली, ह्या मेघीला असा बांधायचा. इथं परत एकदा असं घ्यायचं, झाला बांधून. तो जागेवरच थांबला होता, पण थोड्या वेळाने त्याला माहीत झालं असतं ना मी मोकळा, मग गेला असता गाजराचा पाला खायला. त्या वासराला ना थोडं फिरून आणतो. ह्याला पाणी पाहिजे, तुम्ही डाळिंबाकडे नेत असतो तिथून परत आणायचं. ह्याला थोडं फिरून आणतो, मग पाणी फिरल्यावर पुन्हा नंतर पाणी पासून त्याला जागेवर बांधतो. ते पाणी नाही, आत्ताच नाही इकडं माया मागचं. ह्याला ना आणखीन पण पिल्या म्हणलं ना लगेच त्याला लक्षात येतं, त्याला वाटतं माझंच नाव आहे. त्याला लय दिवस मी पिल्याच बोलत होतो ना, तर त्याला आणखीन पण पिल्या म्हणलं ना त्याला वाटतं माझंच नाव आहे पिल्या. बस ह्याला घेऊन मी डाळिंबा शेतापर्यंत गेलो होतो, आंब्याच्या शेतात. मग तिथून आणलं परत. हे मोत्या गप नाही त्याला तसं. हिरे ह्याला आता थोडं धाप जिरू देते, लय काय पळायला नाही, पण तेवढं थोडं जाताना पळत गेलं. येताना शांत आणलं. हिरे पिन इथं पाणी. मोत्या इकडे चल. तुला ह्याला आपली कमेंट आली त्यांची, ह्याला इथं जखम झाली का, तर नाही, ह्याला इथं चिखल लागलेला आहे, पण ह्याला अगोदर कुत्र्यांनी तोडलं होतं आणि चावलीतून कुत्रे भांडणात ह्याला डोक्याला जखम झाली इथं, पण हावाला चिकू लागलाय. मग त्या धुवूनच येत नाही. असा लय शांत आहे, असा लय जवळ येतो बरं का ते, पण नंतर लय पळून जातो धुवायच्या टायमाला. मोत्या ते शिफ्टी धरायला बघा. मोत्या लय जनावराला खेळतो. हिर्या मारायच नाही. मग आणखीन शेण काढायचं राहिलं ह्या गोट्यातलं शेण काढायचं मला वरच्या. हे बघा शेण तसंच पडलेलं आहे. हिर्या पलीकडे हाट थांब. हां, ह्याला पण ठेवली थोडी वाड्याची कुट्टी. आता गोट्याचे गुरं नाहीत ना, तोवर जरा गोटा फवारून घेतो, म्हणजे बैल आहेत बैलाखाली फवारले. पण हे जरा काय होतं कधी कधी पिसा गोचिड होते ना, तर त्याच्यामुळं थोडेफार पिसा झाल्याच होत्या.
पिसवा असतात तसे छोटे छोटे बारीक असतात उडणारे किडे, तर ते झाले होते. मग एकदा फवारून घेतलं ना कीटकनाशक, मग परत नाहीत होत. मग परत 1 महिनाभर तर होत नाहीत. नंतर परत कधी जर दिसले तर मग घ्यायचा गोटा फवारून परत एकदा. मी शेण काढत होतो तोवरच माझ्या लक्षात आलं एकदा गोटा फवारायलाच पाहिजे म्हणून. मग शेणाची पाटी पण इथं ठेवली आणि एकदा फवारून घेतो गोठ्याच्या बाजूचं फवारून घेतलंय. घास आता चांगला वाढलाय, सगळे पिकं चांगलेत. मी आता चाललो आहे खिलरीला आणायला, म्हणजे ऊस खात मी वाडाने गेलतो ना, तर तिथून एक ऊस पण आणला आहे मी. म्हणजे आपल्या शेतात पण ऊस आहे, मी काटवात पण गेलो होतो, पण तिथं तोड चालू होतं तर तिथून घेतला. गावाकडनं ह्या टायमापासूनच म्हणजे आत्तापासूनच थंडी चालू होती बरं का. दिवस मावळायला लागला ना की लगेच थंडी चालू होते. मग आणि सकाळी दिवस उगवेपर्यंत उगवल्यानंतर पण 7:30पर्यंत थंडी राहतेच. मी आता आलो आहे खिलरीला नेण्यासाठी. आज मला मोठा व्हिडिओ बनवायचा होता, पण आता काय माहीत किती बनला. मला वाटतं बहुतेक 7-8 मिनटाचाच बनला काय की व्हिडिओ खिलरी. आणि तुम्हाला सांगतो आज खिलरीची जागा बदलायला वेळच भेटला नाही. म्हणजे गाडीवरच आलो 2 वेळेस आणि दारे बघितले आणि मोटरसायकलवरच परत गेलो, तर त्याच्यामुळं हिची जागा बदलायचीच लक्षात नाही मला. पण काळजी नाही, मी हिला घरी गेलो ना मग खायला टाकीन. आणि तिला भरपूर तेव्हा तिथं बांधलं होतं, तर ती आली चरत. पण घरी गेलं मी हिला खायला नक्की ठेवणार आज, कारण की जागा बदलायचं लक्षातच नाही माझ्या. खिलरीची जागा बदलायचं. खिलरी चल बाई, आता नेतो खिलरीला घरी. थांब ना. आता हिला मी कुट्टी खायला ठेवली आहे, कारण ही जी दिवसभर जागा बदलली नव्हती ती उपाशीच होते. पाणी पिली ती पोटभर, मग तिला आता एवढी कुट्टी ठेवली ना टेन्शनच नाही. म्हणजे तिने आजवर खाल्लेलं नाही, एवढ्या कुट्टीत ती फुल होते. चल 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 पाणी प्यायला चल. हारणे चल 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 पळ कर. बघा बरं का, मोत्या ते वासरू सोडलं की पुढं मागे येतोच. ते वासरासाठीच थांबलाय मोत्या. मोत्याला जनावरशिवाय करमतच नाही. आता बघा महाग थांबला ना तरी तो येणारच हरण्यापाशी. हरणे चल हरणे. बघा आला मोत्या मागून पुढं. बरोबर हरण्या वापस येत आणि मोत्या वापस येणार. बरोबर मोत्या हौदापाशी थांबला, त्याला माहिती हौदापासून वापस जायचं आपल्याला. आता बघू आम्ही तर माघारी चाललो, मोत्या काय करतोय. हरणे चल चल पुढे. हे बघा मागून आला पळत. ते काय होतं ना, मोत्या दिवसभर गोट्यात बसतो ना, मग त्याची ह्या गुरांची मैत्री झालेली असते ना, तर त्याच्यामुळं मोत्याला गुरं सोडू वाटत नाहीत. आणि तो चरायला जाणाऱ्या गुरांसोबत मध्ये जात होता, पण आता आपण बांधून ठेवतो त्याला, त्याच्यामुळे तो घरी थांबतो. मध्ये कुत्रेले चावले होते मोत्याला, त्याच्यामुळे त्याला घरी ठेवतो. आता दिवस मावळला बरं का, अंधार पडायला सुरुवात झाली. आणि मी आता गुरांचीच वाट बघतो. गुरं येतीलच आता. मोत्या आणखीन गेला नाही बरं का. मोत्या येते तर रस्त्याला उभा आहे. मोत्या जर गेला तर माझं गुरं यायला लागले. मोत्या कसं उळत आहे. आत्ता इथं रस्त्यावरून मोत्या तिकडे गेलाय बरं का. म्हणजे आज इकडल्या साईडने गेलाय, म्हणजे आपल्या तळ्याकडचं शेत आहे ना, तर तिकडल्या साईडला गेलाय. म्हणजे गुरं आता तळ्याकडल्या साईडवरून गुरं येणार आहेत, म्हणजे तळ्याकडून नक्की. कारण की ह्या टायमाला मोत्या गुरं आणायलाच जातो. म्हणजे त्याला कसं कळतं काय की गुरं यायला लागलेत, म्हणजे तिकडे जाऊन बघतो लांब का त्याला आवाज येतो काय माहिती. पण आता मोत्या गेला म्हणजे 5 मिनिटात गुरं येतील. 5 ते 6 मिनिटात आला बरं का मोत्या. म्हणजे तो वृंदालाच घेऊन आला. आधी वृंदा आली, वृंदा सोबत आला. आता रस्त्यात थांबला. ते पाठीमागं डोळे चमकत आहेत ना, तर ते मोत्याचे. ही आली वृंदा. आज गुरांना उशीर झाला बरं का. कुठे गेला मोत्या? हा बघा हे वृंदाच्या मागाला. तो जनावर आणायलाच गेला होता. एवढं त्याला माझ्यासारखंच आहे त्याचं, त्याला बी लय जनावर आवडतात का नाही रे. घ्या बस शांत. पण थोडं लाड केलं मग अंगावर उड्या मारितो. शुभश्री आली, ही देवशेनी आली. ए शुभश्री हे इकडं चल चल पळ जागेव. आले सगळे गुरांचे फक्त डोळेच दिसत आहेत चमकताना. अंधार झाला ना आणि दिवस पण लवकर मावळतो ह्या टायमाला. ए राणी चल मधी. चला मी आता वरचे गुरं बांधतो आपले.
तर मित्रांनो आपल्या सबस्क्रायबर दादांची कमेंट आली होती की त्यांना सेंद्रिय गूळ पाहिजे म्हणून आपल्या भागात जवळपास कुठे बनतो का. तर आपल्या जवळपास भागात कुठं बिना केमिकलचा आणि सेंद्रिय गूळ तर बनत नाही, पण आपण जो वापरतो तो तुम्हाला दाखवतो. तर आपण हे बघा, हा आहे आपला. तर हा कोणता आहे, श्री तिरुपती बालाजी केमिकल विरहित गावरान गूळ, आणि इथं लिहिले पण त्यांनी केमिकल फ्री जॅगरी. पण हा ऑर्गॅनिक आहे की नाही मला माहीत नाही. आणि ह्याचं कलर हा बघा असा आहे, आणि चव पण म्हणजे खायला पण चांगला आहे. आणि इकडे यांचा नंबर पण दिला आहे बघा, 9850457773. तर हा नंबर आहे. आणि ह्याच्यावर किंमत काय आहे, 80 रुपये पर के जी. पण हा विकला आहे कसं माहीत नाही, कारण की हा आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे. आपले एक म्हणजे गेस्ट आहेत, रिलेटिव्ह गेस्ट आहेत ना, तर त्यांनी आपल्याला हा स्पॉन्सर केलेला आहे. म्हणून मागच्या 2 वर्ष झालं आपण गूळ विकतच आणत नाहीत. आपण गूळ विकत आणत नाही ना, तर त्याच्यामुळे त्या किमतीपेक्षा त्याची किंमत कमी असेल, म्हणजे तिथं लिहिली त्याच्यापेक्षा काहीतरी किंमत कमी असेल. पण मला नक्की माहीत नाही, कारण की 2 वर्ष झालं आपण गूळ विकतच आणला नाही, आणि शेतीत पण आपण हाच गूळ वापरतो ना, तर त्याच्यामुळं काय माहीत नाही ना. आपल्याला तर स्पॉन्सर झालेला आहे. तर आणि आपल्या जवळपास भागात कोणी, मला माहीत नाही की कोणी बनवतच नाही वाटते बहुतेक ऑर्गॅनिक. तर शेती कोणी करतच नाही बीड जिल्ह्यात, म्हणजे असतील 1-2 बोटं मोजणे शेतकरी. आणि केमिकल फ्री गुळाचं तर आपण हा वापरतो. आणि जे बाकीचे सेंद्रिय शेतीच्या ग्रुपमध्ये जे नंबर होते ना, तर ते पण मी त्या दादांना पाठवलेत नंबर.